श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत. तुमच्या जीवनात आनंद, शांती आणि समाधान नांदो. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचा दुसरा अध्याय वाचन करणार आहोत आणि अर्थ सुद्धा समजून घेणार आहोत. या अध्यायामध्ये सांगितले आहे की जो कोणी मनात इच्छा ठेवून स्वामींची भक्ती करतो त्याची इच्छा पूर्ण होते, पण जो निष्काम म्हणजे काहीही अपेक्षा न ठेवता भक्ती करतो त्याला मोक्ष मिळतो. चला तर मग आज भक्तिभावाने स्वामी चरित्र सारामृताचा दुसरा अध्याय सुरू करूया. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांचे घरी, पैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघांसी बैसोनी दोहोंवरी, तिसरी वरी बैसले आपण. पाहुणे समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातूनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगात टाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तिथे समग्र एशी हजारो हजार. नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती, पातलो गोदा टका प्रती. जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो. येऊनिया मंगळवेढ्यास, बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास, स्वच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथोनी स्वच्छेने केवळ, मग पाहिले मोहळ. देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथोनिया जाहाले. तैपासूनी या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त, असे मुळापासोनी. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची ने झाली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवूनी कर, दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत, आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. या अध्यायामध्ये स्वामींचा अक्कलकोट येथील प्रसंग सांगितला आहे. एकदा अक्कलकोट येथे राचप्पा मोदी यांच्या घरी स्वामी समर्थ बसलेले असतात. त्यावेळी एक कलकत्त्याचे साहेब दर्शनासाठी येतात. त्यांच्या सोबत ना एक पारशी माणूसही असतो. ते दर्शनास येण्यापूर्वीच स्वामी महाराज आधीच 3 खुर्च्या मांडून ठेवायला सांगतात. ते काय करतात, त्या दोघांना 2 खुर्च्यांवर बसवता आणि स्वतः 3ऱ्या खुर्चीवर बसता. तेव्हा ते कलकत्त्याचे साहेब स्वामींचे तेज पाहून त्यांना प्रश्न करतात की आपण कुठून आला आहात. तेव्हा स्वामी महाराज सांगतात की ते कर्दळी वनातून निघाले. तिथून कलकत्ता बांगलादेशवरून काली मातेचे दर्शन घेतले आणि त्यानंतर गंगा तट, हरिद्वार, केदारेश्वर, त्याचबरोबर गोदावरी तट, हैदराबाद, मंगळवेढा आणि त्यानंतर पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर या पवित्र स्थळानंतर शेवटी अक्कलकोटी स्थायिक झाले. यातून आपल्याला असे समजते की स्वामी महाराज 12 वर्ष मंगळवेढा येथे राहिले, पण त्या ठिकाणी त्यांची विशेष कीर्ती झाली नाही. ते दिगंबर स्वरूपात कमरेवर हात ठेवून भक्तांना दर्शन देत असत. आपण या अध्यायातून काय शिकलो, तर स्वामी समर्थ हे केवळ अक्कलकोटचे नाहीत, ते संपूर्ण विश्वाचे म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाचे आधार आहेत. ते भक्तांची इच्छा पूर्ण तर करतातच, पण त्याच सोबत आपल्या भक्तांना मोक्षाच्या मार्गावर पण नेतात.
आपणही जर निष्काम भावनेने त्यांना शरण गेलो, त्यांची सेवा केली, तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचण स्वामी नक्कीच दूर करतील. आजचा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. अशाच भक्तिमय वाचनासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.